नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। न्यायमूर्ती दीपक मिश्रा हे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। विधान परिषद हे महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 78 सदस्य महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। लोकसभा अध्यक्ष हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात। प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1884 या वर्षी छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर बसले। प्रश्न क्रमांक 6, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1972 या वर्षी लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मुख्य कार्यकारी अधिकारी असे जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्रामाचा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 9, हिंगोली जिल्ह्याची सीमा खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। जालना या जिल्ह्याशी हिंगोली जिल्ह्याची सीमा मिळत नाही। प्रश्न क्रमांक 10, पोहरादेवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मनोरा या तालुक्यात पोहरादेवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यातील आहे। प्रश्न क्रमांक 11, सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 2 भाग सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे पडले आहेत। प्रश्न क्रमांक 12, पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1818 या वर्षी पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई झाली होती। प्रश्न क्रमांक 13, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1917 या वर्षी महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह केला। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला। गणेशोत्सव
प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला। प्रश्न क्रमांक 15 सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बीड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिली सौर ऊर्जा योजना स्थित आहे। प्रश्न क्रमांक 17 भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोण एक महाराष्ट्र राज्यामधील पहिले वारकरी संत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत ज्ञानेश्वर हे एक महाराष्ट्र राज्यामधील पहिले वारकरी संत होते। प्रश्न क्रमांक 19 भारताचे पहिले दागिन्याचे उद्यान म्हणजे ज्वेलरी पार्क येथे स्थापित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई येथे भारताचे पहिले दागिन्याचे उद्यान म्हणजे ज्वेलरी पार्क स्थापित आहे। प्रश्न क्रमांक 20 स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रयत शिक्षण संस्थेची स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 21 जिवंतपणी आपली प्रेतयात्रा कोणाला पाहावी लागली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांना जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहावी लागली होती। प्रश्न क्रमांक 22 संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मंगळवेढा येथे संत चोखामेळा यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 23 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पंजाब नॅशनल बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे। प्रश्न क्रमांक 24 लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 22 सदस्य लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे असतात। प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रपती हे भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात। प्रश्न क्रमांक 26 नागझिरा वन्यजीव अभयारण्य कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गोंदिया या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 27 भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 9.31% भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाची टक्केवारी आहे। प्रश्न क्रमांक 28 अंकलेश्वर खजिन तेल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गुजरात या राज्यामध्ये खनिज तेल क्षेत्र आहे।
प्रश्न क्रमांक 29 हिंगणे या ठिकाणी स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे या ठिकाणी स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 30 हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायू आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.